नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनुराशींच्या व्यक्तींना जून 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनुराशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो आनंदाचा आणि भरभराटीचा आहे असं दिसून येत आहे. म्हणजे जो विचार ते करतील त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करतील आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी यशस्वी करून दाखवतील असा हा महिना त्यांच्यासाठी आहे असं म्हणता येईल. अनेक शुभग्रहांची साथ त्यांना या महिन्यात दिसून येते आणि जेव्हा आपले स्टार जे आहेत ते आपल्या अनुकूल असतात तेव्हा आपण कुठलीही गोष्ट करायला गेलं की तरी त्यात यश मिळतं असा इतिहास आपल्याला सांगतो. म्हणून ग्रहांच्या आशीर्वादाने आणि त्या नक्षत्र देवतांच्या आशीर्वादाने आपल्याला हा महिना सर्व प्रकारे अनुकूल आहे असं मी प्रारंभीच सांगू इच्छितो. या महिन्यात विशेष करून आपलं आरोग्य जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देईल आणि एक उत्साह आपल्या मनात आणि आपल्या कर्तृत्वात कामात विशेष करून राहील. स्त्रियांना हा महिना अतिशय लाभदायक आहे असं म्हणता येईल. कलाकार, आर्टिस्ट असणारे किंवा स्टेजवर काम करणारे असे जे कलाकार आहेत, महिला कलाकार आहेत, त्यांना विशेष मानसन्मानाचे प्रसंग या महिन्यात निर्माण होतील. त्यांना कलेचा आदर झालेला त्यांना कळेल असं या महिन्यामध्ये दिसून येत आहे. त्याचप्रमाणे खेळाडू किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू अशी पुढची झेप खेळाडूंना घेता येईल जे धनुराशीचे आहेत. विशेषतः मानसन्मान आपला जो आहे तो योग्य वेळी त्या ठिकाणी राखला जाईल. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं कर्तृत्व जे आहे ते सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. ते आपले कर्तृत्व जे आहे ते सिद्ध करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आपलं आरोग्य आपल्याला साथ देत आहे. जे काय मनाचं बल आहे, मनोबल आपण ज्याला म्हणतो, ते मनोबलसुद्धा आपलं चांगलं राहील. धनुराशींच्या व्यक्तींना आरोग्याची जी साथ आहे त्याचा आपण उत्तम फायदा करून घ्या. मित्रांकडून विशेष साथसंगत आपल्याला मिळणार नाही, पण हरकत नाही. तुम्हीच एवढे या महिन्यात एकदम स्ट्रॉंग आहात की तुम्हाला कोणाच्या मदतीची तशी खास विशेष गरज पण भासणार नाही. म्हणून आपल्या स्वकर्तृत्वावर प्रत्येक गोष्ट तुम्ही पादाक्रांत कराल असं या ठिकाणी दिसून येत आहे. उद्योगधंदा असे करणारे जे लोक आहेत, जे नोकरीमध्ये आहेत, त्यांना बढती किंवा बदलीसाठी जे प्रयत्न करतायत त्यांनी या महिन्यामध्ये जोरदार प्रयत्न करायला हरकत नाही. त्यांची कामं या महिन्यात होऊन जातील किंवा त्याची नोंद किमान तरी घेतली जाईल आणि योग्य वेळ आल्यावर ती तुम्हाला प्राप्त होईल संधी. तर अशा नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी या महिन्यात आपला फायदा करून घ्यावा. जे उद्योजक आहेत, लघु उद्योजक, मोठे उद्योजक असे जे लोक आहेत, त्यांना सरकारी काही कामं करून घ्यायची असली किंवा मोठं लोन किंवा सरकारकडून काही योजनांचे फायदे मिळवायचे असतील तर त्यांनी त्या खात्याचे जे मंत्री वगैरे जे काही लोक आहेत त्यांची भेट घेऊन ते फायदे आपल्या पदरात पाडून घ्या किंवा आपले जे काही टेंडर्स वगैरे आहेत ते आपल्या पदरात पाडून घ्या. आपल्यासाठी मान्य करून घ्या, ते प्रभावित करून घ्या असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू किंवा महागड्या वस्तू आपण घ्यायचं ठरवलं आहे किंवा लक्झरी कार्स वगैरे घ्यायचं ठरवलं असेल तर ते या महिन्यात साध्य होईल. काही लोकांचे असे स्वप्न असतात की आपल्याला आयुष्यात अशी गोष्ट एकदा तरी करायची, तर ती तुम्ही या महिन्यात करू शकता किंवा प्लॅन करू शकता आणि त्याला योग्य वेळेत तुम्ही त्याला प्रेरणा देऊ शकता. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत ती शिक्षण घेता अनेक विविध आपल्या आवडत्या गोष्टी करू शकतील. म्हणजे मौज मजा करणे, मित्रांसमवेत कुठेतरी ट्रिपला जाणे किंवा टूर ऑर्गनाईज करणे, एज्युकेशन टूर ऑर्गनाईज करणे, अशामध्ये त्यांना
विविध क्षेत्रामध्ये त्यांना योग येतो आहे. काही वेळेला असं असतं, विद्यार्थ्यांची परदेशी टूर होणे, 1-2 आठवड्यासाठी 3 आठवड्यासाठी त्यांचं सिलेक्शन होणे आणि अशा ठिकाणी त्यांना जायची संधी मिळणे, या गोष्टी धनुराशींच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात शक्य आहे. तर त्यांनी ते अवश्य करावं. काही खर्चाला पैसे आपल्या पालकांकडून जे मिळतात ते व्यर्थ घालवू नयेत. आपल्यासाठी काही एज्युकेशनल काही खरेदी करणं किंवा पुस्तकं किंवा अन्य काही मटेरियल खरेदी करणं हे आपल्यासाठी निश्चित लाभदायक ठरू शकतं. कौटुंबिक कारणामध्ये असं मी सांगू इच्छितो की आपल्या कुटुंबाचं एकमत होऊन बऱ्याच पेंडिंग गोष्टी ज्या अनेक वर्षांपासून ज्या निर्णयाप्रत आलेल्या आहेत पण निर्णय होत नाही आहे, ते ह्या महिन्यात एकत्र बसून त्याचा निर्णय तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे प्रॉपर्टी किंवा अन्य काही वडिलोपार्जित जी काही संपत्ती किंवा जे काही असेल तर त्याचा निर्णय घेणं आणि त्याचा पूर्णपणे निर्णय घेऊन त्या हातावेगळ्या करणं हे या महिन्यात शक्य होणार आहे. तर यासाठी धनुराशींच्या व्यक्तीने पुढाकार घ्यावा आणि त्या गोष्टी या महिन्यात करून घ्यावा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. उत्पन्नाचं साधन जे आहे ते तुम्हाला उत्पन्नाचं साधन कष्टाने मिळणारच आहे, सगळ्यांनाच मिळतं, पण तरीसुद्धा त्यासाठी खूप काही तुम्हाला त्याग करावा लागेल किंवा खूप काही मोठा फॉलोअप करावा लागेल असं दिसत नाही आहे. सहज तुमचा जो मार्ग आहे त्या मार्गाने तुम्हाला या गोष्टी साध्य होऊ शकतात. विशेष करून या महिन्यामध्ये आपल्याला जेव्हा आपल्यावर काही आपली बाजू मांडण्याची वेळ येईल तेव्हा ती मांडण्यासाठी आपण कचरू नका किंवा घाबरू नका. आपली बाजू आपण अवश्य कोणासमोर हे मांडा, त्याची दखल घेतली जाईल असं या ठिकाणी दिसून येत आहे. धनुराशींच्या व्यक्तींना एकंदरीतच हा महिना सर्व दृष्टीने फायदेशीर आणि उत्कर्षदायक असं म्हणता येईल. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.